नमस्कार मित्रांनो, सुरुवातीलाच बातमी आहे पावसासंदर्भातील. महाराष्ट्रात दिवसभर पाऊस राहणार, पुण्यातील शाळांना सुट्टी जाहीर. आयएमडीकडून राज्यातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे सध्या संपूर्ण राज्यात पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहे. विदर्भापासून ते मराठवाड्यापर्यंत भागाला पावसाने चांगलेच झोडपून काढलेले आहे. मुंबईसह कोकण आणि पुणे जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे नद्या नाल्या दुथडी भरून वाहत असून धरण क्षेत्रात पाण्याची आवक वाढलेली आहे. दरम्यान येत्या 48 तासात राज्यात पावसाचा जोर आणखी वाढल्याचा अंदाज आयएमडीने वर्तवलेला आहे. आज गुरुवारी पुणे शहरातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार पुढील 2 दिवसात राज्यात पाऊस कायम राहणार आहे. काही जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. विदर्भातील भंडारा, चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. तर कोकणातील रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. मुंबईसह उपनगरातही पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून आज मुंबईला ऑरेंज अलर्ट आहे. पुणे जिल्ह्यातही येत्या 48 तास मुसळधार पावसाची शक्यता आहे. सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर वाढणार आहे. अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा, ठाणे, पालघर या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. दुसरीकडे रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातही पावसाचा जोरदार सरींचा कोसळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी तसेच धाराशिव जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. पुणे शहरासह परिसरात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे खडकवासला धरण तुडुंब भरलेला आहे.